जे घडतंय ती नियती आहे आणि नियती हीच आहे की त्या मंजिरीचा म्हणजेच त्या चेटकिणीचा अंत होणार आहे. अंबिका रामपुरे. काय ग, कधी विचार केला होतास का की जिवंतपणी ज्या घरात हक्क गाजवत होतीस त्याच घरात मेल्यानंतर अशी अडकून पडशील? बोलून घे मंजिरी, जे काही बोलायचंय ते आत्ताच बोलून घे, कारण तुझा अंत जवळ येतोय. अंत? माझा अंत? अंबिका, तू विसरतेस का की तुझ्या बापाला मी अशा ठिकाणी ठेवलंय की तो जरी मेला ना तर त्याच्या अस्थिही तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. आणि तो रुद्रकेतू ज्याला तुम्ही शोधत होतात त्याला तर शतकानुशतके मी बंदिस्त करून ठेवलं होतं. आणि आता तुझंही तेच होणार आहे. कितीतरी युग तू अशीच अडकून राहणार आहेस इथेच, आणि तुझ्या डोळ्यांसमोर सगळं संपेल. हे घर, इथली माणसं, हे जग सुद्धा, पण तू काहीच करू शकणार नाहीस. तू इथेच असशील. माझ्या अंताचा मार्ग शोधायला निघाला होतात ना, पण ते कधीच होऊ शकणार नाही, कारण तो मार्ग मी कधीच बंद केलाय. न तुम्हाला तुमचा बाप शिवनाथ सापडेल, न रुद्रकेतूचा मृतदेह. देवी आई, ही कसली परीक्षा आहे? जेव्हा असं वाटतं की आता सगळं ठीक व्हायला आलंय, तेव्हाच तू आमच्या समोर नवीन संकट उभं करतेस. ही कुठली पद्धत आहे तुझी परीक्षा घ्यायची? एका बाजूला आजी म्हणते की ही लढाई तुला आणि ताईला एकत्र लढायची. मग कुठे आहे माझी ताई? ती ठीक तर आहे ना? तिला मंजिरीने काही केलं तर? हे काय आहे? अडकळीची खोली. हे सगळं काय होत आहे? या सगळ्याचा नक्की अर्थ काय आहे? देवी आई, तुझे खूप खूप आभार. तू शब्दात उत्तर दिलं नसलंस तरी सुद्धा मला दिशा दाखवलीस. आता याच्याच मदतीने मी माझ्या ताईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. ताई, मी येते तुझ्याकडे.
मीरा काय करतेय हे? हे मला शोधण्यासाठी करत असेल का? हा, मला यातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं चाललं असेल का तिचं? मीरा, मीरा इकडे बघ, मी इथे आहे. तिला माझा आवाजही जात नाहीये. ओरडून काय उपयोग आहे? मीरा बघ माझ्याकडे. काय करू? काहीच होत नाहीये. पाणी पण संपत आलं. मी जे करते ते बरोबर तर आहे ना? माझ्या अंताचं रहस्य शोधायला निघाला होता, पण काय मिळालं? निराशा, टेन्शन. आता फक्त एकदा का मीराने माझी अट मान्य केली की झालं. आणि मला खात्री आहे की ती ते करणारच, कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तिची लाडकी बहीणही तिच्या सोबत नाहीये. ताई, मीरा, अंबिकाचं काम तर झालं. आता एकदा का नर्मदा आणि मायाला दिलेलं काम त्यांनी पूर्ण केलं की मॅडम, काम झालं.